स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नम. जय जय सुखधामा, जय जय परब्रह्मा, जय जय भक्तजना विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राहाय बादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुको न गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलासा सुख भोग कैसा त्यास. निद्रा नसेची रात्रंदिवस चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्रह्मन संतर्पणे. बहुसाला दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याशी त्रासले या भव यात्रेशी. कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणालाही जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविला व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेथे न व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्ये घेऊन. अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसतो प्रेमळ भक्त अष्टमो अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार विंदारपण मस्तु. येथे श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमो अध्याय. श्री रत्सु.